कन्फ्युजन आहे का की मी माझं वजन कसं कमी करू? कारण मार्केटमध्ये इतके सगळे ऑप्शन्स आहेत, पण नेमका घ्यायचा कोणता, नेमका चांगला कोणता आहे ह्याचं कन्फ्युजन तुम्हाला पण असेल तर हा पॉडकास्ट स्पेशली तुमच्यासाठी आहे. पूर्ण बघा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. हे पावडर आणि हे तुम्ही किती महिने घेऊ शकाल की तुम्ही जेव्हा 1000 कॅलरीजवर आलेले आहात आणि उद्या स्टॉप करून परत तुम्ही 2000 कॅलरीजवर जातो, दुप्पटीने वजन वाढतं परत. की आपण पोटाचे काही मुवमेंटच करत नाही, ते वाढतच जातं. म्हणून पोटाचे एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. दे आर अप्लाइंग गुड थिअरीज फॉर द बॅड थिंग असं मला वाटतं कुठेतरी. तर लोकांनी पण थोडं सावध होऊन या गोष्टी केल्या पाहिजे. की मी वर्षभरात एक 4 ते 5 किलो वजन कमी केलं, कारण मला सस्टेनेबल राहायचं आहे. म्हणजे मला माहिती की हे 4 किलो गेलं ना, तर हे परमनंटली गेलं, हे परत नाही येणार आहे. एकेका हॅबिटपासून सुरू करा. म्हणजे नाश्ता करेक्ट करा, अर्ली मॉर्निंग रुटीन नीट करा. मग तुम्ही ना 4 महिने अर्ली मॉर्निंग नीट करत गेलं तर चालते. कन्सिस्टन्सी इज नॉट की तुम्ही 7 days जिमला आहात, दॅट इज नॉट कन्सिस्टन्सी. तर आत्ता ना असं झालंय की एक अप्रोच काम नाही करत, होलिस्टिक अप्रोच काम करतो. तर जस्ट फॉर हार्ट्समध्ये आपण आता असं करतो की डॉक्टर, डायटिशियन, आयुर्वेदिक फिजिशियन आणि फिजिओथेरपिस्ट, ओके, आपण सगळे मिळून एका पेशंटवर काम करतो. ओके. त्यांना प्रॉपर एक डाएट प्लॅन दिला जातो आठवडाभराचा. प्रत्येक आठवड्याला सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत काय खायचं हे सगळं प्लॅन त्यांना देतो. ओके. आणि काय व्यायाम करायचा हे सुद्धा आम्ही सांगतो. हाय, हॅलो, नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आणि आज आपल्यासोबत आहेत नेहा मॅडम, ज्या डायटिशियन आहेत आणि त्या आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने गाईड करतील की आपण वजन कमी करण्यासाठी नेमका कोणता मार्ग घेतला पाहिजे. तर आपण जसं बघतोय की मार्केटमध्ये खूप सगळ्या वेट लॉस इंडस्ट्रीज एकदम बूममध्ये आहेत. आपल्याला विविध प्रकारचे शेक्स दिले जातात, ज्युसेस दिले जातात आणि त्यांचा असा क्लेम असतो की तुम्ही व्यायाम करू नका, डाएट करू नका, फक्त हे घेतलं तरी तुमचं वजन कमी होईल. तर ते कितपत योग्य आहे, कितपत चांगलं आहे? खूप इम्पॉर्टंट आहे सध्या. कारण आत्ता ना शिफ्ट झालंय. म्हणजे मी डायटिशियन आहे, तर लोक माझ्याकडे डाएट घ्यायला यायचे, आता माझ्याकडे प्रश्न विचारले जातात की आम्ही हे करतोय योग्य आहे का. त्यामुळे मेजर शिफ्ट मला जाणवतो. गोल वजन कमी करणे आहे तर ऑब्व्हियसली पुष्कळ मार्ग आहेत मार्केटमध्ये की कुठलं हे करायचं. कुठली पण गोष्ट करताना तुम्ही थोडासा सस्टेनेबल विचार केला पाहिजे की हे गोष्ट सस्टेन होणार आहे का. म्हणजे कुठली पण सवय बदलताना, फॉर दॅट मॅटर कुठली पण असो, म्हणजे काही पण तुम्ही जेव्हा सुरुवात करतात ना, तर त्याच्या आधी तो विचार करायचा की मी रोज लॉंग रन मध्ये चालणार. सस्टेनेबल म्हणजे तेच आहे की सपोज मी तुम्हाला सांगितलं की उद्या उठून रोज चिकन खा, तर तुम्ही ब्लाइंडली की डायटिशियनने मला चिकन खायला सांगितलं म्हणून मी उद्यापासून रोज चिकन खाणार आहे असा विचार न करता तुम्ही स्वतःचा विचार केला पाहिजे की मी कुठे राहतो, माझ्या घरात अलाउड आहे का, मी हे रोज करू शकतो का, मी रोज खाऊ शकतो का माझ्या रुटीनमध्ये. मी जर ऑफिसमधून 10 वाजता येतो घरी, तर माझ्यासाठी चिकन कोण बनवणार आहे, तर मी चिकनचं एक्झाम्पल दिलं. ह्या टाईपचा विचार की कुठली पण गोष्ट आपल्यासमोर कोणी पुट अप केली का आपण वाय, वेअर, हाऊ हा सगळा विचार केला पाहिजे. आणि त्यातनंच सस्टेनेबिलिटी. म्हणजे कदाचित ते चिकन तुम्हाला छान रिझल्ट पण देणार असतील प्रोटीनसाठी, पण तुला खायलाच जमणार नाहीये, तर तुम्हाला हो का म्हणतोय आज, किंवा तू पुढचे 7च दिवस खाणार आहे आणि नंतर खाऊ शकत नाही, तू प्रॅक्टिकली पॉसिबलच नाही, मग तू हो का म्हणतोय आज. किंवा ते करून पण तुला कदाचित 7 दिवस आनंद मिळेल, पण 8व्या दिवसाचं काय. तर हा विचार करणं खूप गरजेचं आहे. सेम गोज विथ पावडर. आता तुमचं वजन वाढवण्यासाठी तुम्ही किती काळ घालवलाय? 4 वर्ष, 5 वर्ष, काही लोकांनी 10 वर्ष, काही लोकांनी 25 वर्ष. म्हणजे प्रत्येकाचा काळ तो वेगळा असू शकतो. मग तुम्हाला ते 2 महिन्यात किंवा 3 महिन्यात का कमी करायचं, का असा हट्ट असतो की मला तो एवढ्या दिवसातच कमी करायचा आहे. बेसिकली तुमचा म्हणजे ना हेल्थ गोल, हेल्थ हे ज्यात नवीन झालंय ना, तर हे सगळं मोठं असं कॉमेडीच वाटते. म्हणजे हे ना एकतर जगण्याचं एक हॅबिट्सच असे डेव्हलप करायच्या की त्यातनं काहीतरी वेगळं करतो असं वाटलंच पाहिजे पहिली गोष्ट. एक्झॅक्टली. तर तुम्ही ना एकतर हे पावडर आणि हे तुम्ही किती महिने घेऊ शकाल. आता ते खूप लोक पावडरच घेतात, क्लेम करतात 1 महिन्यात 5 किलो करा वजन कमी, 2 महिन्यात 10 किलो, किंवा काही आकडे सांगतात ते आणि करतात लोक कमी. ॲग्रेसिव्हली ते घेतात ते पावडर्स आणि त्यातनं काहीतरी वेगळंच उद्भवतंय, हे त्याच्याकडे लक्ष नाही. आणि 3 महिने हे पण बघितलेले की लोक तिकडे जाऊन परत नॉर्मल ट्रेडिशनल मेथडकडे आलेले, डॉक्टरांकडे आलेले, डायटिशियन्सकडे आलेले, तिथं केलंय, आता वजन कमी पण झालं आणि दुप्पटीने वाढलेलं पण, ते बंद केल्यानंतर वाढलं. तर माझं तेच असतं की नेहमी म्हणणं की तुम्ही सस्टेनेबल आहे की नाही हा पहिला विचार केला पाहिजे. जर तुम्ही म्हणजे अगदी जिम पण तुमच्या बिल्डिंगच्या खाली जिम आहे ना, तुम्ही तिकडे पण जाणार असाल ना, तर तुम्ही केवढे फोकस्ड आहात किंवा
खरंच जमणार आहे का रोज जायला, नसेल जमत ना नका जाऊ, चालायला जा, तर घरातच चाला, घरात व्यायाम करा. युट्यूबचा व्हिडिओ बघून काही लोकांना ना कोविडमुळे घरातनं बाहेर निघायची सवयच राहिलेली नाही किंवा आवडतच नाही, मग नका निघू बाहेर. पण मग मी त्यांना सांगेल की युट्यूबवर व्हिडिओ बघा आणि घरातच तुम्ही म्हणजे काही न केल्यापेक्षा काहीतरी थोडंफार फरक पडतो. व्यायाम करणं गरजेचं आहे, अगदी घराच्या बाहेर निघणं नाही. तर मला माहिती जर तो माणूस करूच शकणार नाही तर त्यांनी पण स्वतः हो नाही म्हटलं पाहिजे कुठल्या गोष्टीला. तर तिकडेच एक मोटिवेशन असतं ना जेव्हा, तर ते कशाला पण हो म्हणतात. तसं सेम लाईज विथ हे पावडर इंडस्ट्री. पावडर इंडस्ट्री काय आहे की ही मल्टी लेवल मार्केटिंग बिझनेस आहे. त्यातनं लोक फक्त हेल्थच बघतात असं नाही, म्हणजे त्यातनं लोक पैसा पण बघतात. दोन्ही मुद्दे आहेत. आणि हेल्थ, मग तिथे इतकं छान ते चित्र रंगवलं गेलंय की हेल्थ बी, ते टेस्ट बी आणि हेल्थ बी, तसं टेस्ट बी, हेल्थ बी आणि पैसा बी असं झालं. तर हे सगळ्या गोष्टी तिथे आल्यात ना, आणि पैसा कोणाला नकोय. म्हणजे तुम्ही ते घेतात पण तुम्हाला पैसा पण मिळतोय, म्हणजे ते एक मार्केटिंगचाच गिमिक आहे. आणि परत त्यांनी लोकांची छान एक नस धरली आहे टेस्ट. त्या पावडर्सला खूप छान फ्लेवर्स असतात हल्ली, चॉकलेट फ्लेवर आणि बरेच फ्लेवर्स आहेत त्याच्यामध्ये, तर लोक एन्जॉय करतात. आणि परत ऍडिक्शन होतंय आणि परत बसून घ्यायचंय तुम्हाला. ते पण लोकांना काय उठून जा, म्हणजे उठून रिमोट आणरे म्हटल्यानंतर पण कोण उठत नाही, म्हणजे किंवा उठून लाईट पंखा बंद, पंख्याला पण रिमोट आलेत. म्हणजे इतकं उठायचा कंटाळ, कंटाळ त्यांनी ती लोकांची नस धरून बरोबर ते सगळं आणलेलं आहे. सी आता हे पावडर मील रिप्लेसमेंट पावडर्स म्हणतात त्याला, की तुम्ही एक तुमचा मील रिप्लेस करून ती पावडर प्यायची आहे. ती कोणासाठी योग्य आहे त्याचं पण काहीतरी जेव्हा इन्व्हेंट होतं ना त्याच्या मागे काहीतरी कारण असतात. म्हणजे काही लोक जे पॅरालाइज्ड आहे, हँडिकॅप, व्यायाम करू शकत नाही, त्या लोकांना खूप वजन वाढून जातं एका जागी बसून बसून. काही लोक, आता काही लोकांना मील रिप्लेसमेंट देते कोणाला की जे ट्रॅव्हल करतात, खूप प्युअर व्हेजिटेरियन आहे पण ते बाहेरच्या देशामध्ये ट्रॅव्हल करतात, त्यांना जेवणाचे काही हे नसतात, त्यांचे आवर्स फिक्स नसतात, कधी एअरपोर्टवर असतात, कधी इकडे ट्रॅव्हल करतात. त्यावेळेस त्यांना माहिती 7 वाजले, आता माझ्याकडे मील रिप्लेसमेंट पावडर आहे, इज ॲज गुड ॲज जेवण. एका जेवणामध्ये जेवढ्या कॅलरीज आणि प्रोटीन्स मिळतात, जे काही न्यूट्रिएंट्स आहे, फक्त कार्बोहायड्रेट्स कमी असतात मील रिप्लेसमेंटमध्ये. त्यावेळी मी त्यांना ते प्यायला सांगणार तिथे. तर ते त्यांचा असं जेवणाचा पण इश्यू जातो, काहीतरी अनहेल्दी खाण्यापेक्षा हे बेटर. हां, तर ते अशा वेळेला की ज्यांचे इरॅटिक शेड्यूल्स आहेत, त्यांना, ज्यांना हँडिकॅप आहे, ज्यांना व्यायाम करता येते, त्या लोकांसाठी हे पावडर्स आम्ही रेकमेंड करतो. त्याचा थेरप्युटिक यूज पण आहे, म्हणजे मेडिसिनल यूज पण आहे ज्याला गरज त्याला. जो नॉर्मल माणूस जो व्यायाम करू शकतो, सगळं करू शकतो, आणि तरी पण तो पावडर घेतो जस्ट बिकॉज काही करायचं नाही दुसरं आणि हे करायचं, तर ह्या गोष्टी कुठेतरी टाळल्या पाहिजे. आणि ज्या अर्थी या पावडर्सचा इतक्या लवकर लोकांना उपयोग होतोय किंवा रिझल्ट दिसत आहेत, त्या अर्थी नक्कीच त्याचे काहीतरी डिसएडव्हान्टेजेस पण असणार आहेत. तर ते काय असतात? ते म्हणतात ना धोका सुंदर होत आहे, तसं आहे की हे जे पावडर्स आहे ना, पटकन वजन कमी होतं. कारण काय होतं की त्या पावडर्समध्ये कॅलरीज खूप कमी असतात. तुम्ही सपोज नाश्ता रिप्लेस करतात किंवा जेवण रिप्लेस करतात, तेव्हा तुम्ही पावडर्स घेतात, आणि तेव्हा ते लोक अदर डाएट चेंजेस पण खूप येतात, म्हणजे ह्याच्यासोबत दुसरे पण कॅलरीज कमी करून टाकतात आहारातले. आणि सडनली तुम्ही एवढा शिफ्ट केल्यानंतर तुमचं वजन कमी होतं, आणि वजन कमी होतं, आणि त्याच्यानंतर तुम्ही सोडतात आणि परत नॉर्मलवर तुमच्या रुटीनवर येतात. की तुम्ही जेव्हा 1000 कॅलरीजवर आलेले आहात आणि उद्या स्टॉप करून परत तुम्ही 2000 कॅलरीजवर जातात, दुप्पटीने वजन वाढतं परत. त्यामुळे एकतर रिझन काय आहे, म्हणजे असं माझं खूप स्ट्रिक्टली असं म्हणणं नाही की जाऊच नाही त्या मार्गाला. मोटिव्ह गरज, तुमची गरज बघून, तुमची सगळ्या बाकीच्या गोष्टी बघून, ज्या लोकांकडे वेळ आहे, आता का एखाद्याला हार्टचं ऑपरेशन करायचं आहे, आणि आता माझ्याकडे एक पेशंट होत्या, त्यांना नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन करायचं आहे, पण त्यांचं वजन खूप आहे. डॉक्टरांना अजून पण आशा वाटते की ह्यांनी थोडंसं अजून वजन कमी केलं तर कदाचित आपण अवॉइड करू शकू त्यांचं नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन. तर अशा त्या केस आहेत, आणि त्यांना चालता पण येत नाही. आता वजन कमी करायचंय, चालता येत नाहीये, आता काय करणार? चालताही येत नाही म्हणजे बाकीच्या व्यायामाचा तर काही प्रश्नच येत नाही. मग अशा केसमध्ये मला मील रिप्लेसमेंट देणं गरजेचं आहे. विथ ओव्हरऑल कॅलरीज कमी करून मी त्यांना मील रिप्लेसमेंट दिली. आता त्यांचं वजन कमी झालं तर कदाचित त्यांचं ऑपरेशन अवॉइड होऊ शकतं. अशा केसेसमध्ये ठीक आहे, पण अदरवाईज ज्या माणसाकडे वेळ आहे, करू पण शकतात सगळं, त्या लोकांनी इच्छा नाही, चांगली माणसं तरुण वयातली त्या मार्गाला चालली आहे, मला त्याचं खूप आश्चर्य वाटतं. म्हणजे एक सस्टेनेबल नाही त्या गोष्टी, कुठेतरी जाऊन त्या गोष्टीला, आणि पुष्कळ फायनान्शियली टॅक्सिंग पण आहेत, म्हणजे भरपूर त्याचं कॉस्ट आहे, आणि तिथे लोक स्पेंड करतात त्या गोष्टीचं. हे वाटतं मला की काहीतरी त्याच्यापेक्षा जॉईन करून, एखादं स्पोर्ट्स जॉईन करून किंवा
क्लब जॉईन करून तुम्ही छान ट्रेनर लावून व्यायाम करू शकता. करेक्ट. आणि आपण आता हे बोललो की त्याचे दुष्परिणाम नक्कीच आहेत, तर मग नेमके काय दुष्परिणाम आहेत त्याचे? म्हणजे एकदम कॉमन सेन्सनी म्हणायचं ना, साध्या भाषेत मी सांगते की फार सायन्समध्ये न घुसता की त्या पावडर आहे ना प्री ॲब्झॉर्ब फॉर्ममध्ये असतात, म्हणजे सिम्पल ॲब्झॉर्प्शनला सिम्पल आलेले. ओके. आता मी पोळी खाल्ली तर माझ्या शरीराला पोळी आतमध्ये जाऊन ती डायजेस्ट होणार, मग हळूहळू आतल्या लोकांना पण काम आहे, भरपूर काम आहे, प्रत्येक ऑर्गनला काम आहे. डायजेस्ट करा, मिक्स करा, ॲब्झॉर्ब करा, ॲसिड मिक्स करा, मग खूप काम आहे. तर माझे सगळे ऑर्गन्स छान काम करतात. आणि आता जर मी पावडर घेतली तर तिथे पावडरच आहे फ्री, म्हणजे ती सोपी केलेली ॲब्झॉर्प्शनसाठी. तर माझे बरेचसे स्किप झाले कामं, डायजेशनचं काम स्किप झालं, ती आत गेली, न्यूट्रिएंट्स ॲब्झॉर्ब झाले, तर ती आपल्या सिस्टीमला पॅरलाइज करत जाते. तुला मी एक खूप छान एक्झाम्पल देईन. शाळेत असताना बघ आपण कोणाचा तरी हात फ्रॅक्चर व्हायचा, कुठल्या तरी स्टुडंटचा वगैरे, आपल्या फ्रेंड्सचा, तर तो हात महिनाभर असा असायचा. प्लॅस्टर काढलं का हा हात बारीक दिसायचा आणि हा नॉर्मल दिसायचा. येस. कारण ह्या हाताला काम नाही आहे ना. तर आपली बॉडी इतकी स्मार्ट आहे, ज्या हाताला काम, जो पार्ट तुम्ही वापरत नाहीये तिथलं कॅल्शियम पण तो काढायला लागतो. तिथलं कॅल्शियम तो काढून दुसरीकडे यूज करायला लागतो, बिकॉज इथे काही कामच नाहीये, मुवमेंटच नाहीये. जेव्हा तू मुवमेंट देते तेव्हा ते काम असतं. त्यामुळे आपण म्हणतो की मुवमेंट द्या. इव्हन बेली फॅटचं पण सेम, की आपण पोटाचे काही मुवमेंटच करत नाही, ते वाढतच जातं, म्हणून पोटाचे एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. तसंच सेम थिंग, जर तुम्ही प्री डायजेस्टेड पावडर खातायत, एवढ्या सोप्या सगळं पोटाला अवेलेबल करून होत आहे, तुमची पचनशक्ती मंदावते. तर ह्यांची या लोकांमध्ये बघितलं की यांनी नंतर यांना नॉर्मल फूड पचत नाही या लोकांना, कारण वर्ष आणि वर्ष हे लोक पावडरच घेत आहेत. आता हे डायरेक्ट अन्नावर शिफ्ट झाले. अरे कधीतरी तुम्ही ते बंद कराल, कारण ते फायनान्शियली टॅक्सिंग आहे, सगळ्या लोकांना परवडणार नाहीये. जे लोक इंटू बिझनेस आहेत ते ठीक आहे, ते घेत आहेत, पण आय डोंट नो ते परत किती काळ घेणार आहे. दे हॅव टू स्टॉप. तुम्ही 10-15 वर्ष कंटिन्यू घेऊ शकत नाही. असं पण म्हटलं जातं की या पावडर सोबत तुम्ही खूप चांगलं पाण्याचा इंटेक खूप चांगला पाहिजे तुमचा. सो ते कशामुळे असतं? तर बेसिकली प्रोटीन्स वाढवलं ना आहारात. नॉर्मली पण आपण जे ॲथलीट्स किंवा फिटनेसमध्ये जे लोक आहेत त्यांना पण आपण सांगतो की ते प्रोटीनचा आणि वॉटरचा फॉर्म्युला आहे की जेवढे प्रोटीन्स आपण वाढवतो तेवढं पाणी पण आपण वाढवलं पाहिजे. ओके. कारण आपल्या बॉडीतनं टॉक्झिन्स पण फ्लश आउट झाले पाहिजे. ठीक आहे. त्यांचं जे बाय प्रोडक्ट असतं ते फ्लश आउट होण्यासाठी आपल्याला पाणी पण योग्य प्रमाणात पिलं पाहिजे. ते तर असतंच, पण ह्याच्याने दुसरा दुष्परिणाम असा पण आहे. असे बरेच स्टडीज आहेत, पण आय डोंट नो की ते लोक पण स्ट्रॉंगली अजून पण मार्केटमध्ये आहेत. बऱ्याच स्टडीज आहेत की ज्याने लिव्हर लोकांचे खराब झालेले आहेत. लिव्हर टॉक्झिन्स सापडले गेले आहेत, किडनी खराब झालेली आहे, ज्यांचं खूप काळ घेतलं गेलं आहे. कारण काय होतं माहिती का, म्हणजे माझा अनुभव असा आहे की हे जे पावडर इंडस्ट्री आहे ना, हे लोक हेल्थ कोच नाही आहे. हे लोक सडनली बिझनेसमध्ये आले आहेत आणि बिझनेसची लोक सांगतायत त्यांना हे घेऊन किडनी चांगली होते. मग XYZ कुठलाही किडनीचा पेशंट असो ना, ते जाऊन ICUत पण रेकमेंड करतात की तुम्ही ही पावडर घ्या, तुम्हाला बरं वाटेल. म्हणजे यांचं जग एका बाजूला आहे आणि पूर्ण डॉक्टरांची टीम एका बाजूला आहे. इतकं ते मे बी इट इज अ गेम विथ अ सायकोलॉजी, असं मला वाटतं की तुमची सायकोलॉजी चेंज करून टाकलेली पूर्ण विथ मोटिवेशन. म्हणजे जे काही आपण मोटिवेशनल स्पीकर्स म्हणतो किंवा मोटिवेशनल पुस्तकं ज्याबद्दल खूप फेमस आहे, आता जे आपण बोलतो पण आहे, ॲटॉमिक हॅबिट्स आहे, इगाकाई आहे किंवा आर्ट ऑफ लिव्हिंग हॅपी, बरेच आहेत. तर हे पुस्तकं यूज करून 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 हे लोकांना मोटिवेट करून बिझनेसमध्ये पुढे जाऊन मार्केटिंग करतात. त्याच्यामुळे दे आर अप्लाइंग गुड थिअरीज फॉर द बॅड थिंग, असं मला वाटतं कुठेतरी. तर लोकांनी पण थोडं सावध होऊन या गोष्टी केल्या पाहिजे. पण मला काय वाटतं की वजन कमी करणे ना, हा एक मेंटेन करणं हा रुटीनचा भाग असला पाहिजे. इट शुड नॉट बी अ शॉर्ट टर्म गोल की मला इथपर्यंत. ठीक आहे, असतात लँडमार्क, पण तुमचे लग्न असतात, काय मोठे मोठे इव्हेंट असतात, वेकेशन असतात मोठे, की आम्हाला चांगलेच कपडे घालायचे, मग चांगले दिसायचे, पण तात्पुरतं नका करू हे. करेक्ट. तोच एक माझा प्रश्न होता की व्हेन इट कम्स टू वेट लॉस, कन्सिस्टन्सी किती महत्त्वाची आहे? तर कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. म्हणजे तुला माझं पण एक्झाम्पल देईन मी की मी वर्षभरात एक 4 ते 5 किलो वजन कमी केलं, कारण मला सस्टेनेबल राहायचं आहे. म्हणजे मला माहिती की हे 4 किलो गेलं ना, तर हे परमनंटली गेलं, हे परत नाही येणार आहे. आता पुढच्या वर्षी पण म्हणजे लोकांनी 20-20, 30-30 किलो वजन कमी करतात, परत दुसऱ्या वर्षी काहीतरी परत वेगळं असतं. म्हणजे जे असं ग्राफ आहे ना, तसं नका ठेवू. वजन कमी करायचं असेल ना, तर अगदी छोटंसं एकेका हॅबिटपासून सुरू करा. म्हणजे नाश्ता करेक्ट करा, अर्ली मॉर्निंग रुटीन नीट करा. मग तुम्ही ना 4 महिने अर्ली मॉर्निंग नीट करायला गेलं तरी चालतील.
पण मग ते परत बिघडलं नाही पाहिजे. करेक्ट. म्हणजे इतका स्ट्रॉंग अप्रोच तुमचा असला पाहिजे. तर घाई करू नका. ठीक आहे, काही लँडमार्क असतात तेव्हा आय कॅन अंडरस्टँड की असे सिच्युएशन्स येतात, पण ते नसेल ना कोणाच्या आयुष्यात, ते फार कमी लोकांचे असतं, पण ते नसेल तर मग थोडंसं कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. आणि कन्सिस्टन्सी पण मी कसं म्हणते, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पण काय सांगते की 150 मिनिट्स ऑफ एक्सरसाइज पर वीक इज सफिशियंट. ओके. म्हणजे किती झाले, आठवड्यातनं 4 दिवस तुम्ही 30 मिनिटं जरी केली ना तरी पण हरकत नाही. पण तुम्ही 4 दिवस तरी राहा कन्सिस्टंट. हां, म्हणजे आता पण आम्ही जिममध्ये वगैरे भेटतो सगळे फ्रेंड्स वगैरे, सगळे तेच, अरे वेळच मिळत नाही आहे, ऑफिस असतं. तुम्ही त्यांना तेच सांगते की तुम्ही ना गिल्टी नका फील करू जे 2 दिवस येत नाही त्या बाबतीत. तुम्ही जे 4 दिवस येतात ना, गिव्ह यू 100%. करेक्ट. आणि ते इम्पॉर्टंट, दॅट इज द कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी इज नॉट की तुम्ही 7 days जिमला जातात, दॅट इज नॉट कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी तुम्ही प्रत्येक आठवड्यात 3 ते 4 दिवस काहीतरी व्यायाम करता, दॅट इज कन्सिस्टन्सी. ग्रेट. सो येस, थँक्यू. आणि खूप इम्पॉर्टंट पॉईंट डिस्कस झाला आहे, कारण आजकाल मी पण माझ्या ओळखीत बऱ्याच जणांना पाहिले की जे हे जे काय म्हणतात सोपे मार्ग घेत आहेत पावडरनी वगैरे, पण ते ॲक्च्युली खूप धोक्याचं आहे. तुम्ही पण घेत असाल तर प्लीज त्याच्यावर चांगला स्टडी करा. आणि आपण जस्ट फॉर हार्टमध्ये वेट लॉसचं एक वेगळं स्कीम आणलेली आहे, तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती. तर आपल्या जस्ट फॉर हार्ट्समध्ये बराच काळ मी आहे, दिव्या मॅम आहे, आणि तेजश्री मॅडम आहे, आम्ही कंटिन्युअसली वेट लॉसवरती व्हिडिओज करतच आलो आहोत. तर आपल्या इकडे आपण आता एक प्रीमियम पॅकेजेस आपण लॉन्च केले आहेत. ओके. की जे हे लोक असं कन्फ्यूज असतात ना की काय करू. कारण काही लोकांचं कसं असतं, माझ्याकडे आल्यानंतर पण ते आयुर्वेदिककडे पण जातात किंवा होमिओपॅथीकडे पण जातात. तर आता ना असं झालंय की एक अप्रोच काम नाही करत, होलिस्टिक अप्रोच काम करतो. तर जस्ट फॉर हार्ट्समध्ये आपण आता असं करतो की डॉक्टर, डायटिशियन, आयुर्वेदिक फिजिशियन आणि फिजिओथेरपिस्ट, ओके, आपण सगळे मिळून एका पेशंटवर काम करतो. ओके. कारण ऑब्व्हियसली एका गोष्टीने काही काम होऊ शकत नाही, तर होलिस्टिक अप्रोच पाहिजे. सगळ्यांनी मिळून त्या पेशंटचं आम्ही सगळं बघतो की त्याचे रिपोर्ट्स कसे आहेत, सगळ्यांचे त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट होतात, सगळे आपल्या आपल्या पद्धतीने पेशंटला ट्रीट करतात आणि सगळे मिळून त्यांना प्रॉपर एक डाएट प्लॅन दिला जातो आठवडाभराचा, प्रत्येक आठवड्याला. आणि कसं असतं माहिती का, खूप लोकांना नॉलेज असतं. आता माझ्याकडे खूप IT चे पण पेशंट्स आहेत की ज्यांना स्वतःला सगळं नॉलेज आहे, पण पुश लागतो, कोच लागतो कोणतरी, की कोणतरी पाहिजे मला विचारणारा, अकाउंटेबिलिटी, की अरे तू काय केलं आज दिवसभर. तर त्याच्याने ते धाकाने का होईना ते गोष्टी पुढे सरकतात हळूहळू. तर त्याच्यासाठी, त्या रिझनसाठी हेल्थ कोच खूप महत्वाचा आहे. इफ यू आर व्हेरी सिरियस अबाउट युअर तर हे प्रीमियम पॅकेजेस आहे आणि त्याच्यामध्ये नक्की लोकांना खूप सुंदर रिझल्ट आलेले आहे. कारण आम्ही पूर्ण आठवडाभराचा प्लॅन, सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत काय खायचं हे सगळं प्लॅन त्यांना देतो, आणि काय व्यायाम करायचा हे सुद्धा आम्ही सांगतो. ते पूर्ण तुम्ही सगळ्या एका प्रोफेशनल टीमच्या अंडर असतात, कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये असतो, वीकली कॉल्स असतात, त्याच्यामुळे तुम्ही एका बेटर प्लेसला लँड होतात. वी मेक शुअर दॅट येस, ग्रेट, तुम्ही चांगल्या ठिकाणी आहात. येस. सो जस्ट फॉर हार्ट्सकडून पण तुम्हाला हे वेट लॉसचं प्रीमियम पॅकेज तुमच्यासाठी अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुमचा होलिस्टिक प्लॅन तुम्हाला दिला जातो. तर तुम्हाला जर वेट लॉस करायचं असेल तर नक्कीच तुम्ही हे ट्राय करू शकता. आणि हा व्हिडिओ पण नक्की तुमच्या ज्यांना वेट लॉस करायचं आहे तुमच्या ओळखीत त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यांना पण थोडीशी मदत करा. बाकी इन्स्टावर जस्ट फॉर हार्ट्सला फॉलो करा, यूट्यूबला जस्ट फॉर हार्ट्सला सबस्क्राईब करा. थँक्यू.